नमस्कार, डिजिटल आदिवासी पोर्टलवर पुन्हा ॲपल स्वागत आहे. पाहूया आजच्या बातम्या. 10वी परीक्षेच्या लागलेल्या ऑनलाईन निकालात ब्रेक निकामी झाल्याने गुळाचा टँकर उलटल्याची घटना कोंडाईबारी घाटात घडली. या अपघातात ट्रकच्या कॅबिनमध्ये दगले गेल्याने चालक व क्लीनर दोघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर टँकरमधील पातळ गुळ रस्त्यावर वाहून गेल्याने नुकसान झाले आहे. 10वी परीक्षेच्या लागलेल्या ऑनलाईन निकालात नंदुरबार जिल्ह्याचा 93.71% निकाल लागला आहे. या परीक्षेतही नंदुरबार जिल्ह्याने निकालातून नाशिक विभागात अव्वल स्थान मिळवले आहे. यंदाच्या 10वीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून 95.52% मुली उत्तीर्ण झाल्या आहेत, तर 92.6% मुले उत्तीर्ण होऊन यश मिळवले आहे. वडिलांमध्ये झालेल्या बोलाबोलीच्या कारणावरून फायटरने मारहाण करीत युवकाला जखमी केल्याची घटना शनिमांडळ, तलवाडे येथे घडली. या प्रकरणी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार येथील कोकणी हिलच्या फुलवती नगरात राहणारे योगेश रामलाल कदम यांनी नंदुरबार शहरातील छत्रपती शिवाजी नाट्य मंदिराजवळ दुचाकी क्रम MH39 G9142 उभी केली होती. चोरट्याने सदरची दुचाकी चोरून नेली आहे. याबाबत योगेश कदम यांनी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इयत्ता 10वीत द्वितीय आणि तृतीय भाषा म्हणून मराठी भाषेची निवड करून एकूण 4,13,917 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 13,741 विद्यार्थी नापास झाले आहेत. ज्या राज्याची मातृभाषा मराठी आहे, ज्या भाषेला केंद्र सरकारकडून अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे, अशा मराठी भाषेतच राज्यातील सुमारे 94,544 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत. भरधाव वेगातील मालट्रकने ॲपेरिक्षाला जोरात धडक दिल्याने अपघातात महिला जागीच ठार झाल्याची घटना सावरड गावाजवळ घडली. तसेच ॲपेरिक्षातील 3 वर्षीय बालकासह 7 जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शासकीय विद्यानिकेतनांतील सहाय्यक शिक्षकांची पदभरती पवित्र प्रणालीमार्फत करण्यासाठी रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले. भरधाव हुंडाई 4चाकी गाडीने समोरून दुचाकीला धडक दिल्याने खाली पडून पाय, डोके व पोटावरून गाडीचे चाक गेल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना लोहारा फाट्याजवळ घडली. या प्रकरणी गाडी चालकाविरुद्ध शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे वादळी वाऱ्यामुळे घराची पत्रे उडून उघड्यावर संसार आलेल्या कुटुंबाला धनंजय गावित मित्रपरिवाराने मदतीचा हात दिला आहे. माणुसकी दाखवीत या परिवाराला 10,000 रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांसाठी बिहार राज्यातील बोधगया येथे तीर्थदर्शन यात्रा आयोजित करण्यात येत आहे. या यात्रेसाठी इच्छुक व पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून अर्ज मागविण्यात आले असून दिनांक 15 मे 2026 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन मुंबई उपनगर सहाय्यक आयुक्त रवी किरण पाटील यांनी केले आहे. एल निनोच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण तसेच जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गतची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावीत. तसेच भूजल पातळी कमी झालेल्या ठिकाणी प्राधान्याने कामे करून तेथील भूजल पातळी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. भारतीय जनता पार्टीच्या उत्तर महाराष्ट्र संयोजकपदी नंदुरबारचे सुपुत्र विजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही नियुक्ती केली. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी देणारा एक मोठा टप्पा भारताने गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था आणि भारतीय हवाई दलाने 7 मे 2021 रोजी ओडिसाच्या किनारपट्टीवर टॅक्टिकल ॲडव्हान्स्ड रेंज ऑगमेंटेशन या स्वदेशी शस्त्रास्त्राची पहिली यशस्वी चाचणी घेतली. ही भारताची पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्रास्त्र प्रणाली असून यामुळे भारतीय हवाई दलाची ताकद अनेक पटींनी वाढणार आहे.
मोबाईल फोडून टाकल्याने पैसे भरून दे असे सांगितल्याच्या कारणावरून विटेने मारहाण करीत एकाचे डोके फोडल्याची घटना धडगाव तालुक्यातील शेलकुईचा बारीपाडा येथे घडली. या प्रकरणी 2 जणांविरुद्ध धडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातील आदिवासी व दुर्गम भागांतील आरोग्यविषयक समस्यांचा सखोल अभ्यास करून त्यावर प्रभावी उपाययोजना राबविण्यासाठी नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय अंमलबजावणी समिती गठीत करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या 6 मे 2026 रोजी निर्गमित शासन निर्णयानुसार ही समिती पुढील 3 वर्षांसाठी कार्यरत राहणार आहे. फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या 10वी परीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यात व्हॉलंटरी माध्यमिक शाळेच्या 99.31% निकाल लागला. त्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यासह राज्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणाऱ्या सुमारे 70,000 आशा सेविकांचे ऑक्टोबर 2025 पासून कामावर आधारित मिळणारा केंद्र शासनाचा हिस्सा असलेला मोबदला थकीत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. धडगाव तालुक्यातील चुलवड गावातील पिंट्या तडवी यांच्या घराला आग लागून घरासह संसार उपयोगी वस्तू आगीत खाक होऊन नुकसान झाले आहे. घटनेचा पंचनामा करून शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी बिरसा फायटर संघटनेकडून तहसीलदार अक्राणी व गटविकास अधिकारी पंचायत समिती धडगाव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शहादा येथील लोकमान्य टिळक टाउन हॉल सभागृहात आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरात विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. तसेच विविध दाखले, महसूल सेवा आणि प्रशासकीय कामे करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांच्या हस्ते करण्यात आले. पशुधनाचे रक्षण करण्यासाठी शासनाकडून 1962 ही टोल फ्री हेल्पलाईन चालवली जात आहे. पूर्वी आजारी जनावरांना दवाखान्यापर्यंत नेण्यासाठी शेतकऱ्यांचा मोठा वेळ आणि पैसा खर्च होत असे. मात्र आता एका फोन कॉलवर तज्ज्ञ पशुवैद्यक औषधोपचारासह थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचत आहेत. यामुळे वेळेवर उपचार मिळून दुभत्या जनावरांची हानी टळत आहे. धडगाव बाजारात आमचूरच्या आवकमध्ये मोठी वाढ झाली आहे. मंगळवारी दुपारच्या अवकाळी पावसानंतरही आवक वाढ झाली असल्याने बाजारातील उलाढाल कायम आहे. शुक्रवारी धडगाव बाजारात 150 पोती आमचूर विक्रीसाठी दाखल झाला होता. या आमचूरला साधारण 110 ते 160 रुपये प्रति किलो दर मिळत होता. आदिवासी जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या नंदुरबार शहरातील रस्त्यांवर आता केवळ छोट्या मोठ्या देशी बनावटीच्या वाहनांसोबतच विदेशी बनावटीची अत्यंत महागडी आणि दिमाखदार वाहनेही धावू लागली आहेत. यात सर्वाधिक महागड्या 1,45,00,000 रुपयांच्या लँड क्रुझरचा समावेश आहे. यासोबत इतर विदेशी वाहनांचीही नोंदणी नंदुरबार जिल्ह्यात झाली आहे. नवापूर नगर परिषदेने 5 मार्च 2026 रोजी आधुनिक अग्निशमन वाहनाची मागणीसाठी प्रस्ताव पाठवून मागणी केली होती. त्या अनुषंगाने शासनाचा संबंधित विभागाने 8 मे 2026 रोजी नवापूर नगर परिषदेला आधुनिक अग्निशमन वाहन सुपूर्द केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा गुरुवार दिनांक 14 मे 2026 रोजी सकाळी 10 वाजता जिल्हा कोषागार कार्यालय नंदुरबार येथे संपन्न होईल, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी संजय खडसे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे. अशाच नवनवीन बातमीसाठी आपल्या YouTube चॅनल डिजिटल आदिवासी पोर्टलला सबस्क्राईब करून घ्या.